पार्थ पवार यांचं प्रकरण बाहेर पडल्याबरोबर काल देवेंद्र फडणवीस आणि फार वाट बघून बघून अजितदादा पवार हे पत्रकारांच्या समोर आले। तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्ट माहिती आहे का? सुरुवातीला अजितदादा पवार म्हणजे मीडियामध्ये ज्यावेळेस दणकन ही बातमी समोर आली त्यावेळेस अजितदादा पवार यांच्याही आधी मीडियामध्ये आले ते म्हणजे देवेंद्र फडणवीस, आणि त्यांनी एक अंडरलाईन करावं असं एक वाक्य त्यांनी बोलून दाखवलं। म्हणजे बघा, ते सुरुवातीला असं म्हणतायत की प्रकरणाची पुरेशी माहिती माझ्याजवळ नाहीये, आणि प्रकरणाची माहिती जवळ नसताना सुद्धा पुढे त्यांनी जे वक्तव्य केलं ते अतिशय महत्त्वाचं होतं, आणि ते म्हणजे प्रकरण अतिशय गंभीर आहे। म्हणजे प्रकरणाची माहिती तर नाहीये, मात्र प्रकरण गंभीर आहे। प्रकरण गंभीर आहे असं एक मुख्यमंत्री ज्यावेळेस एक एवढ्या मोठ्या राज्याचे मुख्यमंत्री मीडियासमोर येऊन बोलतात त्यावेळेस समोरच्याला पंक्चर करणं हा पहिला उद्देश असतो। त्यानंतर नाईलाज झाला तो म्हणजे अजितदादा पवार यांचा, आणि संध्याकाळी फार उशिरानं म्हणजे बातमी ज्यावेळेस मीडियामध्ये चालत होती तेव्हा दिवसभर अजितदादा हे पुण्यामध्ये होते, तरी देखील ते मीडियामध्ये समोर आले नाहीत। त्यांनी सुरुवातीला टाळाटाळ केली, पण संध्याकाळी का होईना ते मीडिया समोर आले आणि एक अतिशय चक्रावून टाकणारं स्टेटमेंट त्यांनी दिलं। हो, चक्रावून टाकणारं यासाठी कारण त्या व्हिडिओच्या कमेंट जर बघितल्या असतील तर तुमच्या लक्षात येईल। कारण पत्रकारांनी ज्यावेळेस अजितदादा पवार यांना विचारलं की त्याच्यावर तुमचा पत्ता आहे, तुमच्या घराचा पत्ता आहे, त्यावेळेस अजितदादा असं म्हणतात की पार्थ अजितराव पवार म्हणजे पार्थ अजितराव पवार हा पत्ता आहे, मग त्यात माझा संबंध येतो कुठे? खरं तर त्यांचं हे स्टेटमेंट हे थोडंसं चक्रावून टाकणारं होतं, कारण आता अजितराव हे नाव त्या ठिकाणी आलंय हे तर सर्रास आहे, पार्थ हे त्यांचे सुपुत्र आहे आणि प्रकरण 1800 कोटींचं आहे, आणि असं असताना सुद्धा तो सज्ञान आहे, तो काय व्यवहार करतो, तो काय प्रत्येक गोष्ट मला विचारूनच करतं का? असं एक 2-3 मिनिटं ते पत्रकारासमोर थांबले आणि ते झपकन निघून गेले। पण गुन्हा मात्र पार्थ पवार यांच्यावर दाखल झाला नाही। मात्र इथं इंटरेस्टिंग खेळी केली ती म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी, कारण 2 दिवस झालं ते जे काय बोलतायत ना त्यांच्या बोलण्यावर एक गोष्ट लक्षात येते की त्यांना अजितदादा पवार यांच्यावर फार टोकाची कारवाई करायची नाहीये, पार्थ पवार यांच्यावर कारवाई करायची नाही, पण त्यांच्यावर कधीही कारवाई होऊ शकते असं वातावरण तयार करायचंय। त्यामुळं हा मुद्दा सोडायचाही नाहीये आणि धरायचाही नाहीये, अशा प्रकारचे स्ट्रॅटर्जी देवेंद्र फडणवीस खेळताना दिसतात। म्हणजे काय, आपल्या मित्रपक्षाने आपल्या कानाखाली राहायला पाहिजे, आपल्या कानाच्या वर आपल्या उंचीची बरोबरी ना तर एकनाथ शिंदे यांनी करावी ना तर अजितदादा पवार यांनी करावी, आणि त्यामुळंच बरोबर ही माहिती असं म्हटलं जातंय जे आपण म्हणतो ना की पडद्याआडचं राजकारण जे दिसतं तेवढंच असतं असं नाही, तर पडद्याच्या मागं खूप मोठ्या गोष्टी असतात, आणि त्यातलीच एक गोष्ट म्हणजे काही अधिकाऱ्यांनी ही बातमी भारतीय जनता पक्षापर्यंत पोहोचवली आणि तात्काळ ही बातमी मीडिया समोर आली, आणि अजितदादा पवार यांच्याही आधी देवेंद्र फडणवीस फ्रंटवर आले आणि त्यांनी प्रकरण फार गंभीर आहे असं स्टेटमेंट देऊन पहिल्यांदा अजितदादा पवार यांना पंक्चर करण्याचा प्रयत्न केला, आणि तात्काळ लगेच अजितदादा पवार हे देवेंद्र फडणवीस यांच्याजवळ जातात, वर्षावर गाठेपेटे होतात, आणि मग असं म्हटलं जातं की आता व्यवहार वगैरे सगळं काय रद्द झालाय, पैशांची देवाणघेवाण वगैरे झाली नव्हती। असं जरी असलं असतं अजितदादा पवार जणू काय घडलंच नाही अशा थाटामध्ये ते बोलत होते, मात्र लगेच देवेंद्र फडणवीस समोर येतात आणि सांगतात चौकशी तर होणारच होय। त्याने एसआयटीच्या मार्फत याची चौकशी केली जाईल, एक समिती स्थापन केली जाईल आणि या संपूर्ण प्रकरणाच्या खोलाशी जाऊन जो कोणी दोषी असेल त्याला सोडणार नाही, अशा प्रकारचं स्टेटमेंट फडणवीस यांनी केलं। परंतु स्टेटमेंट त्यांनी केलं कधी? त्याच्या पूर्वी अजितदादा ज्यावेळेस असं म्हणतात की काही घडलेलंच नाही तरी देखील प्रकरणाची चौकशी तर करणार असं ठासून देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। याचा अर्थ काय? याचा अर्थ एकच होतो, महानगरपालिकांच्या निवडणुका आलेल्या आहेत आणि अशात विरोधकांना व्यसन तर घालायचीच आहे, मात्र आपल्या जे काय मित्रपक्ष आहेत आणि खास करून अजितदादा पवार यांच्याकडं वित्त खातं आहे, आणि त्यामुळं ते त्याचा वापर कशाही प्रकारे करून बऱ्याच महानगरपालिका आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करतील। त्यामुळं विरोधकांच्या रडारवर आपल्यापेक्षा आपले मित्रपक्ष कसे येतील याची बरोबर सोय देवेंद्र फडणवीस यांनी केली, आणि त्यामुळं अजितदादा पवार यांचा शेवटी नाविलाज झाला, आणि ते पुन्हा येऊन असं सांगतायत की जर का मुख्यमंत्र्यांनी यामध्ये काही तर वाटत असेल तर त्यांनी खुशाल अशी चौकशी करावी, त्यात माझा काहीही अडसर नाही, कारण या गोष्टीची मला कुठेही कल्पना नव्हती। मुद्दा या ठिकाणी येतो मित्रांनो की चोरी करत असताना जर का चोर सापडला तर त्याला का कोणी सोडवून देतं का? बिलकुल नाही।
समजा हे प्रकरण बाहेर जर आलं नसतं तर, मीडियामध्ये हे प्रकरण आलं नसतं तर, किंवा अंबादास दानवे यांनी किंवा इतर कोणी अजून जर हा मुद्दा उचलूनच धरला नसता आणि जर साधलं तर साधलं असं जर का झालं असतं, तर पार्थ पवार यांच्या मार्फत जे काय म्हटलं जात आहे की 1800 कोटीची जमीन 300 कोटीवर घेण्याचा प्रयत्न झाला, हे जर प्रकरण दबलं असतं तर काय झालं असतं, म्हणजे फावली तर चोरी, नाहीतर मग करा चौकशी, अशा प्रकारचं एक जो काय सुरू आहे. त्यामुळं जर काही प्रकरण दडपलं गेलं असतं तर नक्कीच या ठिकाणी पार्थ पवार यांच्या मार्फत आणि अजितदादा जे म्हणतायत की मला याची कल्पना नव्हती, हे कुठेही मान्य करण्यासारखं वाटत नाहीये. कारण 1800 कोटी याच्यावर शून्य किती येतात यासाठी आपल्याला विचार करावा लागणार आहे. त्यामुळं कुठेतरी आपण म्हणतो ना की पचलं नाही, बऱ्याचदा पचवलं गेलं असेल ही भूतकाळामध्ये, परंतु ही चोरी मात्र पकडली गेली आणि त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना राहिले बाजूला, मात्र आपल्या मित्र पक्षाचा मात्र करेक्ट कार्यक्रम करून टाकलाय. आणि त्यामुळं एकनाथ शिंदे असो किंवा अजितदादा पवार यांना काहीही करता येणार नाहीये, कारण दोन्ही पक्षांनी भाजपसमोर सपशेल लोटांगण घातलंय. बाकी या विश्लेषणावर तुमचं मत काय, कमेंट नक्की करा. धन्यवाद.